नोकरी असो वा लग्न, चष्म्याची अडचण आता होऊ देऊ नका. नंदादीप नेत्रालयात या आणि तुमच्या चष्म्यापासून मिळवा कायमची मुक्ती. कारण आता चष्मा घालवण्याची लासिक शस्त्रक्रिया फक्त 32,999 रुपयात. शिवाय 5,000 रुपयांपर्यंतचे लासिक स्क्रीनिंग अगदी मोफत. ऑफर मर्यादित कालावधीसाठी. तर वाट कसली बघताय, आजच कॉल करा 92-2000-1000. नंदादीप नेत्रालय, न्यू शाहूपुरी, कोल्हापूर. दृष्टी म्हणजे नंदादीप. 7/12 नोंदीसाठी 27,000ची लाच घेताना मंडलाधिकाऱ्यास रंगेहात अटक. राधानगरी तालुक्यातील कसबा वाळवे इथं सापळा रचून कारवाई. शेतजमिनीच्या 7/12 पत्रकी नाव नोंद करण्यासाठी लाचेची मागणी करून ती स्वीकारताना कसबा वाळवे इथं कार्यरत मंडलाधिकारी कुलदीप शिवराम जनवाडे वय 47 यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने मंगळवारी रंगेहात पकडले. या कारवाईत आरोपीकडून एकूण 27,000 रुपयांची लाच स्वीकारताना अटक करण्यात आली आहे. 19 डिसेंबर 2025 रोजी 40 वर्षीय एका तक्रारदाराने लाचलुचपत प्रतिबंधक विभाग कोल्हापूर यांच्याकडे लेखी तक्रार दिली होती. तक्रारदार यांच्या अर्जुनवाडा इथली शेतजमीन गट क्रमांक 479 मध्ये 7/12 पत्रकी नाव नोंद करण्यासाठी मंडलाधिकारी कुलदीप जनवाडे यांनी 10,000 रुपयांची लाच मागितल्याचा आरोप तक्रारीत करण्यात आला होता. तक्रारीनंतर 19 व 20 डिसेंबर रोजी पडताळणी करण्यात आली. पडताळणीत आरोपीने तक्रारदाराकडील एका प्रकरणासाठी 7,000 रुपये तसेच तक्रारदाराच्या गावातील इतर 4 प्रकरणांसाठी 20,000 रुपये अशी एकूण 27,000 रुपयांची लाच मागितल्याचे निष्पन्न झाले. त्यानुसार 23 डिसेंबर रोजी सापळा रचण्यात आला. आरोपी मंडलाधिकारी जनवाडे यांनी पडताळणी ठरल्याप्रमाणे लाच रक्कम स्वीकारताच लाचलुचपत प्रतिबंधक पथकाने त्यांना रंगेहात पकडले. कसबा वाळवे इथं ही कारवाई करण्यात आली. त्यानंतर त्यांना राधानगरी पोलीस ठाण्यात आणण्यात आले. कारवाई पथकात पोलीस निरीक्षक उज्ज्वला भडकमकर, असिस्टंट पोलीस निरीक्षक प्रकाश भंडारे, हेड कॉन्स्टेबल विकास माने, पोलीस नाईक सचिन पाटील, पोलीस कॉन्स्टेबल उदय पाटील यांनी सहभाग घेतला होता. माझा महाराष्ट्र न्यूजसाठी राधानगरीहून स्वप्नील कांबळे. ताज्या घडामोडी पाहण्यासाठी माझा महाराष्ट्र न्यूजला आजच सबस्क्राईब करा.